तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी घरकुल योजना आहे शासनाची, त्या बाबतीत खूप महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे ना, आणि तीच अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत. सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने मी तुम्हाला समजावणार आहे की कोणत्या प्रकारची अपडेट आहे आणि कशाप्रकारे आहे, आणि तुम्हाला जी योजना आहे तिचा कशाप्रकारे फायदा होऊ शकतो, त्या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. चॅनलवरती जर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जी काही अपडेट असेल ती तुम्हाला सगळ्यात अगोदर महाराष्ट्र शासनाचे असो किंवा भारत सरकारचे सगळ्यात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. तर हे मी आर्टिकल पूर्ण वाचतो, तुम्ही लक्ष देऊन ऐका, जेणेकरून तुम्हाला ही जी माहिती आहे ती व्यवस्थितरित्या समजून जाईल. जमीन असेल तरी देखील मिळेल मोफत घरकुल, या दिवशी होणार खात्यात अनुदान जमा. म्हणजे जर तुमच्या नावावर जर जमीन असेल तरी तुम्हाला काय होणार आहे, घरकुलची जी योजना आहे त्याचा फायदा मिळणार आहे, आणि ह्या दिवशी होणार खात्यात अनुदान जमा, असं देखील त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे. परंतु आत्तापर्यंत काय होतं की ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळालेलं आहे त्यांच्या नावावर जमीन नव्हती, बरोबर. आता जमीन असेल तरी घरकुल मिळणार आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घरकुल योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत गरीब व गरजू नागरिकांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या नव्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक गरजू कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच काय, ही जी योजना आहे त्यामुळे काय होणार आहे, नवीन योजना जी आलेली आहे, जे काही गरजू कुटुंब असतील त्यांना त्यांचे घर पूर्ण करण्याचे स्वप्न जे आहे ते साकार होणार आहे. त्याची संधी देखील या ठिकाणी मिळणार आहे. नवीन धोरणाची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत त्यांनी दिलेली आहेत. महाराष्ट्र शासनाने घरकुल योजनेअंतर्गत 20 लाख नवीन घरकुलांची महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या पात्र लाभार्थ्याकडे घर बांधण्याकरिता जागा नाही अशा लाभार्थ्यांना सरकारमार्फत जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य ह्या योजनेचं असं आहे की ज्या लाभार्थ्याकडं घर बांधण्यासाठी जागा नाही आहे त्या लाभार्थ्याला शासनातर्फे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे, बरोबर. याशिवाय अशा लाभार्थ्यांना घरकुल वाटपात विशिष्ट प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणजे हे जे लाभार्थी असतील की ज्यांच्याकडे घर बांधण्याकरिता जमीन नाही त्यांना घरकुल वाटपात विशिष्ट प्रकारचे असे प्राधान्य दिले जाणार आहे, ही अशा प्रकारे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, बरोबर. या योजनेत पारदर्शकता वाढविण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. काय आहेत निर्णय आपण पाहूयात. मंजूर घरकुलांची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावली जाणार आहे. म्हणजे जी काही मंजूर घरकुल असतील त्याची जी यादी आहे ती तुमच्या गावाची ग्रामपंचायत जी असेल त्या ग्रामपंचायतची दर्शनी भाग जो असतो, म्हणजे बाहेरील जो नोटीस बोर्ड आपण त्याला म्हणू शकतो, त्या ठिकाणी काय जे केलं जाणार आहे की जी यादी आहे तिची मंजूर घरकुलांची यादी त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते वेळेवर मिळतील याची पूर्णपणे खात्री केली जाणार आहे. जे लाभार्थी असतील त्यांना अनुदान जे मिळणार आहे त्याचे हप्ते वेळेवर मिळतील याची पूर्णपणे खात्री देखील केली जाणार आहे, लक्षात घ्या. घरकुलांच्या बांधकामाची गुणवत्ता तपासण्यासाठी विशिष्ट प्रकारची यंत्रणा देखील उभारली जाणार आहे. म्हणजे जे घरकुलांची जी बांधकामाची जी गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, ती चेक करण्यासाठी, ती तपासण्यासाठी विशिष्ट प्रकारची यंत्रणा देखील सरकारमार्फत उभारण्यात येणार आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे ही अपडेट होती पूर्णपणे की ज्यांच्या नावावर जमीन आहे आणि ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांना देखील काय होणार आहे, या ठिकाणी घरकुल योजनेचा आहे नवीन नियमानुसार लाभ मिळणार आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे ही अपडेट होती आणि खूपच महत्त्वाची अशी अपडेट आहे. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही अपडेट असेल ती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल. जी महाराष्ट्र शासनाचे भारत सरकारचे कुठलीही लाडकी बहीण योजना असो, कुठलीही योजना असो, त्याची सगळ्यात अगोदर अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करून जा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.